हॅलो, नमस्कार. मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? काही तुमच्या कमेंटवरती तर बोलणारच आहे, पण हो, व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. आवडला तर लाईक करायला विसरू नका. पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब जरूर करा. कपडे जे होते ना, रात्रभर भिजत घातलेले होते, कारण का किचनमधले आहेत. रात्रभर भिजत घातले, सकाळी पिळले. आता हे आणि उरलेले जे आहे ते मशीनला लावणार आहे. मला एका ताईने ना रिक्वेस्ट केलेली होती, की ताई आम्ही तुला आता बघतो, आता जवळ-जवळ 2.5-3 वर्षाचं होत आलं आम्ही तुला बघतो. तुझं जे काही राहणीमान आहे ते तसंच आहे. अगदी म्हणतात ना, ज्यावेळेला तू झिरोवरती होते तेव्हापासूनचं आत्तापर्यंत तशीच आहे. पण हो, आम्हाला YouTubeच्या आधीचं तुमचं लाईफ कसं होतं, तुमचं राहणीमान असू दे किंवा तुम्ही कसं दिसत होता, तुमचं काय होतं हे बघायचं आहे. आता YouTubeच्या आधी तर असं नाही की बाबा आम्ही डेली व्लॉग होते, चला माझ्याकडे काय फोटो आहेत, व्हिडिओ आहेत, असं तर नाही आहे. पण हो, काही असे खास क्षण असायचे जे वाढदिवस म्हणा, कार्यक्रम, सण समारंभ वगैरे त्यावेळेला काही काढलेले फोटो म्हणा किंवा मुलांच्या काही छोट्या-मोठ्या आठवणी म्हणा, जेवढं आहे तेवढं मी शेअर करेन. कारण का मला विचाराल तर कसं शेअर करायचं? पण नंतर लक्षात आलं की फेसबुक जे होतं ना, ते होतं तुमच्या दादाकडे. 2009 साली लग्न झालेलं होतं. तिथून जवळ-जवळ 2016 पर्यंत आमचा काळ जो होता अपडाऊनमध्ये होता. त्यातली 4 वर्ष तर खूप भयंकर होती. पण हो, 2017 साल जे होतं ते आमच्या आयुष्यामध्ये खूप लकी वर्ष ठरलं गेलं आणि तिथून पुढे आमची प्रगती झाली. 2017 नंतर 18 मध्येच आपण आपल्या नवीन घरी आलेलो होतो आणि तिथून मग जे काय आहे ते 2018 पासूनचे जे फोटो आहेत ते जवळ-जवळ 21-22 पर्यंत तुम्हाला मी शेअर करेन. माझ्या YouTubeची जी सुरुवात झालेली होती ना, ती 2021 मध्ये झालेली होती. पण मला जे यश मिळालं, ज्याच्यामध्ये मी तुमच्या ओळखीला आले ना, ती 2021 मध्ये ऑगस्ट-सप्टेंबरपासून तुमच्या ओळखीला मी आलेले होते. म्हणजे तोपर्यंतचा हा जो काळ आहे ना, त्यातले काही फोटो जे आहेत ते मी शेअर करेन. याच्यामध्ये कोरोना आला, खूप साऱ्या गोष्टी झाल्या. मग हे कोरोनामध्ये ना दादा असे पेंटिंग वगैरे काढायचे, मुलं ड्रॉइंग वगैरे काढायची. जेवढं फेसबुकमध्ये होतं आणि जेवढं मला काढून घेता आलं तेवढं मी काढलेलं आहे. वरती कोपऱ्यामध्ये तुम्ही तारखा बघू शकता. तिथं कधी-कधी म्हणजे आपण पोस्ट वगैरे टाकलेल्या आहेत त्या तारखा आहेत फक्त. त्या तारखावरून तुम्हाला कळेल की बाबा हा कुठला आहे, काय आहे. किट्टोचा 2020 मधला हा बर्थडे आहे. माझा पण आहे. म्हणजे जेवढं मला सापडलं, जेवढं मला कळलं, तर त्याच्यामध्ये बघा तुमचे ताई, दादा, आरू, चू दिसायला कशी होती. हे 2019 मधलं त्यावेळेला आजी वगैरे सगळे होते ना, तर कुकर गिफ्ट दिलेला होता वटपौर्णिमेचा. तो काळा कुकर जो आहे ना, त्याचा तो जन्मदिवस आहे बघा. 2017 मध्ये चांगल्या दिवसाला सुरुवात झाली आणि मग 2018 मध्ये आपण त्या घरी प्रवेश केलेला होता आणि तिथून मग फेसबुक वगैरे. त्याच्या आधी आमच्याकडे चांगला मोबाईल वगैरे काहीही नसायचं. एकदम साधा सिंपल मोबाईल, ज्याच्यामध्ये फक्त फोन येणे जाणे असेच तुमच्या दादांनी पण वापरलेले आहेत. असायचे छोटे-मोठे, पण त्यावेळेला YouTube ही गोष्ट आम्हाला काहीच माहीत नव्हती. हा जो आहे तो 2019 मध्ये माझे चुलत दीर जे आहेत त्यांच्या लग्नाला आम्ही गेलेलो होतो. ती तेव्हा साडी घेतलेली आहे. हे 2018 मध्ये बघा तुम्ही, ज्या वेळेला आपलं ज्या घर म्हणतात ना बांधलं त्याच्यानंतरचं. हा गावाकडचे आहे. चू बघा, आरू चू पण छोटी-छोटी जी होती ती तुम्हाला इथं बघायला मिळतील. आता याच्यापेक्षा जास्त मेमरी जी आहे ती माझ्याकडे नाही आहे, कारण आधी काय एवढं नव्हतं त्यामुळे कुठं पेनड्राईव्ह वगैरे भरला असं काही नाही आहे. आणि नंतर मग जसं की 17 पासूनचं जे होतं, जेवढं होता होईल तेवढं तुमचे दादा फेसबुकला वगैरे टाकायचे. आणि हो, माझ्यासाठी ना एक खूप लकी मोबाईल ठरला तो हा बघू शकता. 2020 मध्ये ना गिफ्ट दिलेलं होतं तुमच्या दादानी मला आणि या मोबाईलवरच मी माझ्या YouTubeची सुरुवात केलेली होती. हा मोबाईल खूप लकी होता. हा जो आहे ना, 2020 मध्ये आपण घरासाठी प्लॉट बघत होतो. त्यावेळेला ना इकडच्या साईडला आम्ही एक प्लॉट बघायला आलेलो होतो. त्यावेळेला इथं फोटो काढलेला होता. त्यावेळेला अजून जागा आम्ही घेतलेली नव्हती. पण त्याच्यानंतर लगेचच आम्ही पुढच्या महिन्यामध्ये प्लॅनिंग केलेलं होतं आणि बघत होतो आम्ही. म्हणजे 2020 जो होता तो आमचा शोध सुरू होता. हे आपले आधीचे मासे वगैरे खूप मोठे होते, खूप म्हणजे खूप मोठे मासे होते. पेटी तर खूप सुंदर होती. 4-4, 5-5 किलोचा एक-एक मासा. आपलं जे हात होता ना, जरा कमी कोपरापर्यंतच्या हाता एवढा लांबडा मासा होता. एवढे सुंदर मासे होते. पण अचानक काहीच प्रॉब्लेम नव्हता आणि अचानक ना 2 ते 3 दिवसामध्ये अखंड पेटी संपलेली होती. त्यावेळेचा मी जो किस्सा होता ना, तो शेअर केलेला आहे. हे सगळं YouTubeच्या आधीचं आहे. तर हे फोटो बघून तुम्हाला कळलंच असेल की तुमचे ताई, दादा, मुलं कशा पद्धतीने होती. कसं होतं त्यांचं लाईफ. तर जे तुम्ही आता बघताय तेच होतं. फक्त वजनं तेवढी आता वाढलेली आहेत भयंकर. त्यावेळेला तेवढी नव्हती, स्लिम ट्रिम होती. माझं वजन 2021 पर्यंत, पूर्ण 21 पण म्हणा, अगदी 22 पण म्हणा, माझं वजन कमीच होतं. पुन्हा त्या रेसिपी ज्या होत्या ना, त्या रेसिपीचा परिणाम झाला. खूप हेवी रेसिपी केल्या. रेसिपी स्टॉप करण्याच्या मागचं कारण तेच होतं.
खूप म्हणजे खूप रेसिपी शेअर केलेल्या आहेत मी आधी. म्हणजे आधी व्हिडिओ बघितले तर तुम्हाला कळेल. आणि मला सगळ्यात जास्त ना ह्या साडीवरचा आणि हा लूकमधला फोटो मला खूप आवडतो. ज्यावेळेला अशा पद्धतीनं आपण ज्या जुन्या आठवणी बघतो ना, त्यावेळेला वाटतं, अरे आपण कसं दिसत होतो, मुलं केवढी छोटी होती, आता केवढी झाली आहे. जी एकदम छोटीशी दिसणारी चिऊ बघा, तो आरू बघा, म्हणजे किती फरक झालेला आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे ना, त्यावेळेला ना काही असा कार्यक्रम वगैरे असला, सगळं असेल, तर आम्ही ना खूप फोटो काढायचो. म्हणजे 2017 पासून ना अगदी 21-22 पर्यंत खूप फोटो काढलो. आणि त्याच्यानंतर जेव्हा YouTubeमध्ये आले ना, ते कोण फोटोज काढत नव्हतं. कारण का कॅमेरा सतत असायचा आपल्याजवळ 24 तास, तेच आपलं काम झालेलं होतं. त्यामुळं ना फोटो काढणं असं हे ते. आता जर दादाच्या Facebookला बघायला गेलं तर खूप कमी पोस्ट असतात. मी म्हणेन की वर्षातून 6 महिन्यातून 1 पोस्ट टाकत असेल. पण त्यावेळेला कसं सगळ्या गोष्टी तुमचे दादा शेअर करायचे. पण त्याच्यानंतर तुमच्या दादांनी पण त्यांचा वर्कलोड वाढवला आणि हा फोटो बघू शकता. हा YouTubeचा माझा DP आहे. म्हणजे खूप दिवस होता, आता चेंज केलेला आहे. पण सुरुवातीपासून जर म्हणायला गेलं, प्रांजल शिंदे ब्लॉग जे होतं ते त्या ओळखीनं होतं. ही आपल्या नवीन घरातील दुसरी गौराई आहे. पहिली गौराई जी होती ती वेगळी होती आणि ही दुसरी गौराई आहे. पहिल्या गौराईचे फोटोज सापडे नाहीत. मी खूप शोधलेले होते. तुमच्या दादाची 1-3 नव्हे तर 3-3, 4-4 अकाउंट होती 17 पासूनची. त्यामुळे ते कशावर गेलं माहीत नाही. फक्त दुसऱ्यापासूनचे जे पुढं आहेत ना, तेवढे मला फोटो सापडलेले आहेत. आयुष्यात जर म्हणलं ना, तर आनंदाचे दिवस, एकदम छान सुखाचे दिवस आम्ही जर जगलो असेल, तर ते म्हणजे 2017 पासून. खरंच सांगते 2017 पासूनचे जे दिवस जगलो ना, ते खूप मस्त आणि खूप छान ते तिथून पासून आत्तापर्यंत. पण त्याच्या आधीचे जे दिवस होते, लाईफ होते ना, ते खूप खडतर होतं. पण असं परमेश्वर प्रत्येकाला ना, सोसल्याशिवाय काहीही देत नसतो. 8 वर्ष तुम्ही काहीतरी सोसलं म्हणून तुम्हाला आता हे दिवस आलेले. हे बघू शकता, हा जो फोटो आहे ना, आम्ही गणपतीपुळ्याची ट्रिप काढलेली होती कोकणातली. म्हणजे सिंधुदुर्ग वगैरे खूप साऱ्या गोष्टी आम्ही 2 दिवसाची ट्रिप काढलेली होती. त्यावेळेला रुपेशचं लग्न झालेलं होतं. 2 महिने फक्त झालेले होते. आजी, आजोबा आम्ही सगळेजण, फक्त मामा-मामी सोडले तर बाकी सगळेजण आलेले होते आणि आपले बाबा एक. मामा-मामी घरी थांबलेले होते आणि बाबा घरासाठी थांबलेले होते. ते काय आले नाहीत कारण बाबांना उलट्या होत्यात. मामा-मामींचं म्हणणं होतं, की नवीन जोडी जी आहे, आजी-आजोबा घेऊन चाललेत, सगळं गेलं तर आम्ही कसं करणार? एवढी सोडली तर बाकी सगळेजण आम्ही गेलेलो होतो. छान एन्जॉय केलेलं होतं. आमच्या आयुष्यातली ती पहिली जी ट्रिप होती ती आम्ही काढलेली होती. जी सागर आणि मी आम्ही दोघात मिळून काढलेली होती. आणि त्याच्यानंतर आम्ही कुठली ट्रिपच काढलेली नाही ना, त्याच्या आधी पण कुठली काढलेली नाही आहे. कारण त्याच्यानंतर सगळेजण आपापल्या कामात व्यस्त झाले आणि त्याच्या आधी ते कोणालाच पॉसिबल नव्हतं. तर असो छोट्या-मोठ्या जेवढ्या मिळाल्या तेवढ्या मी तुम्हाला आठवणी शेअर केल्या. आता याच्यामध्ये तुम्हाला बदल काय वाटतो, काय नाही. वजनावर जाऊ नका. वजनं सोडून तेवढं बोला. ते वजनाचं मी स्वतः मान्य करते, की बदल जो आहे तो आहे. मी काळा वाटाणा जो आहे तो भिजत घातलेला होता. काळा वाटाणा कुकरला लावून दिलेला आहे. आंबोळीचं पीठ जे आहे ते एकदम मस्त झालेलं होतं. मला चटणी पण बनवायची होती, आंबोळ्या पण नाश्त्याला बनवायच्या होत्या, सोबत दादाचा डबा. 1 महिन्याची चांगली मोठी सुट्टी जी होती त्याच्यानंतर मग त्यांनी त्यांच्या कामाचं जे काय आहे त्यांचे प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह होत आलेले आहेत आणि मग ते आता पुन्हा पुरवत आलेले आहेत. म्हणजे म्हणतात ना, की एक योगायोगाने मिळालेली सुट्टी. कधीच त्यांनी स्वतःहून सुट्टी घेतलेली नाही. योगायोगाने जर असं काही प्रॉब्लेम आले तर अशा पद्धतीनंच मिळालेली सुट्टी. आणि आता त्यांच्यासाठी सोमवार सोडला तर असं कुठलंही हे नाही आहे, की बाबा दिवाळीच्या महिनाभर सुट्ट्या आहेत, उन्हाळ्याच्या आहेत. पण योगायोगाने असं कधीतरी होतं त्यांच्या कामामध्ये. आणि हे चॉपिंग बोर्डबद्दल मला ज्या कमेंट आलेल्या होत्या ना, अगदीच सांगते 100% तुमचं खरं ठरलं. मी ना आधीच्या चाकूने कट केलं, त्याला एवढे क्रॅक नाही गेले, म्हणजे रेषा पडल्या नाहीत. या चाकूने मी जेवढं कट केलं ना, पुन्हा बघते बोर्ड तर सगळे ओरखडे वढलेले आहेत. सगळे टोटली ओरखडे. आणि मला एखाद्याने कमेंट पण केली, अगं ते पोटात जाईल. तर खरंच आहे ते. मला असं एवढं आयडिया नव्हती. मी त्यांना विचारलेलं, त्यांनी म्हटलं, "मला काही प्रॉब्लेम होत नाहीये, तुम्ही बिनधास्त घेऊन जावा." तर प्लास्टिकचा चॉपिंग बोर्ड जो आहे तो खरंच अजिबात घेऊ नका. लाकडी घ्या. आता एक ताई म्हणत होती स्टीलचा वगैरे बघ, तर बघूया आता. लाकडी तर नाही घेणार, लाकडाचा पण अनुभव मला आलेला आहे. भले तो सगळं टिकतो हे जो होतो, पण जसं वर टेरेसवर आपली भांडी वगैरे भरून ठेवलेली होती त्याच्यामध्ये ना तो भिजला का काय झालं, मधनं अखंड चीर गेली आणि खराब झाला. मी बनवत आहे चटणी. त्याच्यासाठी ना कधी-कधी हरभऱ्याची डाळ जी आहे ती भाजून घेते, पण कधी-कधी फुटाण्याची डाळ. शक्यतो फुटाण्याची डाळ पण बेस्ट आहे, त्यामुळे फुटाणा डाळ भाजून घेतले. आलं, लसूण, कोथिंबीर घालायची आहे, कढीपत्ता घालायचा आहे, खोबरं वाळलं जर खोबरं असेल तर बारीक करायच्या आधी ना 1 तासभर अर्धा तास ना पाण्यामध्ये भिजत घालते. कारण काय होतं की मग मिक्सरला लगेच म्हणजे वाटलं जातं.
नंतर लक्षात आलं की आपण मिरचीच टाकलेली नाही आहे, त्यामुळे खूप साऱ्या मिरच्या, या मिरच्या अजिबात तिखट नाही आहेत, त्यामुळे चटणी जी आहे ती एकदम फिक्की बनणार. आणि त्याच्यामध्ये हलकंसं मी घातलेलं आहे लिंबू. लिंबू बघा ऑप्शनल आहे, ज्याला आवडेल त्यांनी घाला, पण लिंबू घातल्यानंतर आपल्या चटणीची जी चव आहे ना ती खूप छान वाढते. बाकी जे दह्याबरोबर खातात त्यांच्यासाठी नो प्रॉब्लेम, नाही घातलं तरी पण चालेल. पाणी घालून पूर्णपणे चटणी जी आहे ती बनवलेली आहे. डाळ किंवा आपली हरभरा डाळ या दोन्हीपैकी कुठलीही डाळ वापरा. आणि हे पण नको असेल तर हलकं शेंगदाणा वापरा. आणि ते पण नको असेल तर नुसतं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर हे जरी घातलं तरी बास आहे. बाकी मग कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, थोडंसं कोथिंबीर याची पेस्ट मी बनवून घेतली, कारण मला वाटाण्याची भाजी बनवायची होती. चटणी झालेली आहे, साधी सिंपल चटणी केलेली आहे. चटण्याचे जवळजवळ 4 प्रकार जे आहेत ते मी जुन्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत. सकाळी तेवढा टाईम नव्हता, कारण आज मला डबा पण द्यायचा होता, म्हणून एक सिंगल चटणी केलेली आहे. उडदाची डाळ जी आहे ती फोडणीला वापरलेली आहे. कढीपत्ता टाकलेला आहे, थोडंसं हिंग घालायचं आहे. कढीपत्ता, काश्मीरी लाल मिरच पावडर हलकीशी बस, आणि त्याच्यानंतर फोडणी द्यायची आहे. फोडणी जी आहे ते एकदम साध्या पद्धतीने, काय काय जण मिरच्या पण घालतात, पण त्याच्यापेक्षा काश्मीरी लाल मिरची जर घातली तर दिसायला पण चटणी छान होते, चवीला पण लागते. असो आपली चटणी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर मी लग्गे हात फोडणीला काळ्या वाटाण्याची जी भाजी आहे ती केलेली आहे. बरोबर 1 महिना सकाळच्या स्वयंपाकाला मी रिलॅक्स होते. म्हणजे असं खूप प्रेशर नव्हतं, डबं द्या, डबं द्या. जसं तुम्हाला मी कायम सांगत आले, कुठला सण येऊ, कुठला कार्यक्रम येऊ, कुठं जाणं येऊ, डबा कधीही सुटला नाही. कारण का ते आहे तर सगळं आहे. पण ना या महिन्याभरात ना मुलांचा पण डबा नव्हता आणि तुमच्या दादाचा पण नव्हता. त्यामुळे स्वयंपाक जो आहे तो मी रिलॅक्समध्ये करायची. आणि शक्यतो तुम्ही पाहिलेला आहे एकदम साधा सिंपल जो स्वयंपाक आहे तो मी बनवत आहे. मी प्रयत्न करेन रेसिपी देण्याचा, देणार तर आहे, करणारच आहे. पण पूर्वीसारख्या एका दिवसाला 4-4, 5-5 नाही करणार. एका दिवसाला एकच महत्त्वाची चांगली अशी रेसिपी जी आहे ती मी देईन. जसं तुम्ही पाहिलेलं होतं ते वजनांमध्ये जे परिणाम झाले ना ते त्या रेसिपीमुळे झालेले होते. तर खाणं तर महत्त्वाचं आहे, करणं पण महत्त्वाचं आहे, तुम्हाला शेअर करणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. फक्त काय आहे की लिमिटमध्ये करीन. त्याच्यानंतर मग डोसे वगैरे तयार करून दिले. एकदम जो तवा असतो ना, त्या तव्यावरती डिपेंड असतं की तुमचा डोसा एकदम पातळ होईल, जाड होईल. माझ्याकडे आधीचा एक तवा होता, जो YouTubeच्या आधी होता आणि एकदम बेस्ट, एकदम पातळ, एकदम म्हणतात ना की जो पापड असतो ना त्या टाईपची होत होती. पण नंतर काय झालं काय माहीत, तो तव्याचं वरचं कोटिंग निघून गेलं आणि पूर्ण माझे जे डोसे होते ना ते म्हणजे बिघडायला लागले. लपतप भाजी जी आहे ती तयार झालेली आहे, जी भाताबरोबर पण चालते आणि सोबतच चपाती असो, भाकरी असो त्याच्यासोबत पण चालते. कधीतरी असताना मी कडधान्य आता भिजत घातलेले आहेत, जेणेकरून मटकी असू दे, मूग असू दे, आणि 2 आंबोळ्या ज्या होत्या ना त्या दिलेल्या आहेत, त्या पॅक करून देणार आहे. त्याच्यासाठी ऑडी युनिरॅप जो पेपर आहे, स्नॅक बॅग जे आहेत ना त्याचा वापर करणार आहे. याच्यामध्ये तुम्ही काहीही कुठलंही असू दे स्नॅक देऊ शकता. सोबतच मी आंबोळी पण देत आहे. त्याच्यासाठी दुसरा पेपर वापरू शकले असते, पण त्या म्हणजे रोल करावं लागणार आणि सगळ्यात सुराव होणार. याची जी लिंक आहे ना ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. ज्या कुठल्या ताईला जर घ्यायचा असेल तर ते जरूर ऑर्डर करू शकतात. ऑडी युनिरॅपचे, ऑडी इकोबॅगचे खूप सारे प्रोडक्ट मी तुम्हाला शेअर केलेले आहेत, जे माझ्या डेली वापरामध्ये सुद्धा आहेत. डबा पॅक झालेला आहे. काल ना मला चुलीबद्दल कमेंट आलेल्या होत्या भरपूर साऱ्या, तर त्याच्याबद्दल मी बोलेन. आणि तुम्ही एक ना एक कमेंट केली ना जी चुलीबद्दल, ताई तिथं धग लागेल, हे सगळं बरोबर आहे, पण बोलेन मी लवकरच. कणिक जी आहे ती फक्त शेरूसाठी आणि तुमच्या दादासाठीच मळलेली होती. आम्हाला तर होत्या आंबोळ्या. मुलांना नाश्ता दिला, त्याच्यानंतर दुपारचं पण जेवण होत होतं, संध्याकाळचं पण होत होतं. कारण हे दोघं जर बघायला गेलं तर आवडतं. आरूला सगळ्यात जास्त आवडतं आणि चिवला पण 2 टाईम द्या चालतं. त्यामुळे मग जी पीठ मळलेलं होतं ते शेरूपुरतं. शेरूच्या चपात्या ज्या आहेत त्या करून ठेवल्या. त्याच्यानंतर आरू, चिव दोघांना पण बसवलं. असो, आजचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. पुन्हा एकदा मनापासून आभारी आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ.